या थंडीच्या दिवसात बाजरी खावी हे आपल्याला माहीतच आहे, तेवढी ती पौष्टिकही असते. मग आपण वेगवेगळे पदार्थ बाजरीचे करतच असतो, भाकरी पण करतो. पण भाकरी घरातील सगळेजण आवडीनं खातीलच असे नाही. म्हणूनच आज आपण बाजरीचे वडे ही रेसिपी बघणार आहोत. बघा, हे वडे कसे टम्म फुगले आहेत, तसेच ते मस्त खमंग खुसखुशीत होतात. घरातील सगळेजण आवडीनं खातील एवढे टेस्टी होतात. त्यामुळे खाणारे खुश आणि ह्या निमित्ताने बाजरी आवडीने खाल्ली जाते म्हणून आपणही खुश. याबरोबर खाण्यासाठी लाल चटणी कशी करायची ह्याची रेसिपी मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलीच आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पहिलं आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्या वाटीनं 4 वाट्या बाजरीचे पीठ मी परातीमध्ये घेत आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे. गव्हाच्या पिठामुळे चांगले बाइंडिंग होते. तसेच अर्धी वाटी डाळीचे पीठ, तीळ 2 चमचे, ओवा 1 चमचा, धनेपूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचे. आता आपण मिक्सरमध्ये तयार केलेले लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचे वाटण घालायचे आणि अर्धा चमचा हळद. आता जशी गरज असेल तसे पाणी घालून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. आपले पीठ मळून तयार आहे. आपल्याला ह्याचे हाताने वडे थापायचे आहेत. त्या अंदाजाने आपल्याला हे पीठ मळायचे आहे. एक 10 मिनिटं पीठ मुरल्यानंतर आपण ह्याचे वडे करायला घेऊ. वडे करताना छोट्या छोट्या लाट्या मी करून घेतल्या. बटर पेपर घेतला, त्यावर थोडे तेल लावून असे हाताने वडे थापत आहे. तुम्ही प्लॅस्टिकचा कागद घेतला तरीसुद्धा चालेल. साधारण जाडसरच आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहेत. आता मी तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. तेल पहिला व्यवस्थित तापवून घ्यायचे, नंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मग आपल्याला हे वडे तेलात सोडायचे आहेत. पहिल्यांदा तेलात सोडल्यानंतर ते वडे आपोआप वरती येतात. मग आपण झाऱ्याने त्याला पलटायचे. पलटल्यानंतर हे वडे छान फुगून येतात. साधारण लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. बघा, टम्म असा फुगलेला खुसखुशीत बाजरीचा वडा तयार आहे. कांद्याची पुरी, कांद्यापासून तयार केलेली खमंग खुसखुशीत पुरी ही रेसिपीसुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी इथं देतच आहे. तो व्हिडिओ पण नक्की बघा. हे बाजरीचे वडे मस्त खमंग खुसखुशीत आणि टेस्टी होतात. नाश्त्यासाठी हा एक मस्त ऑप्शन आहे. गरम गरम खा किंवा गार झाल्यावर दह्याबरोबर खा, उत्तम लागतात. याच्याबरोबर करायसाठी लाल चटणी जी केली आहे ती मी लसूण, सुके खोबरे, थोडे दाणे, लाल तिखट, मीठ मिक्सरमधनं बारीक करून घेतले. अतिशय सोपी अशी ही चटणीची रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला जाणून घ्यायला खूप खूप आवडेल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे अशा मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.